पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 8462 मतदान केंद्र आहेत। 21 मतदारसंघांमधून 303 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये 88,49,590 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये असून या मतदारसंघात 6,63,000 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। तसंच इंदापूर, भोर, मावळ आणि शिवाजीनगर हे पुणे जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्र आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, पुण्यामध्ये विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सध्या कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे? नक्कीच खरं तर लोकशाहीचा हा सण आता उद्या साजरा होतोय आणि काही तास राहिले आहेत मतदानासाठी। आणि पुण्यातले जे 21 मतदार केंद्र आहेत त्या ठिकाणी जे साहित्य वाटप असतं त्या साहित्य वाटपाला गणेश कला क्रीडा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। EVM पॅड असतील किंवा व्ही पॅड असतील, या संपूर्ण साहित्य जे आहे ते या ठिकाणी वाटलं जाते। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जवळपास 21,000 जे अधिकारी आहेत ते निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेले आहेत आणि जवळपास 10,000 पोलीस कर्मचारी आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये तैनात असणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघामधून 303 उमेदवार हे आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि ते नशीब आजमावणार आहेत। एकूण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये 8,442 मतदार केंद्र आहेत आणि त्या मतदार केंद्रावर जे साहित्य वाटप लागतं निवडणुकीचं मतदानाचं ते या ठिकाणी वाटप सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतात। आणि एका किट मागे 5 अधिकारी आहेत ते बॅलेट पेपर असतील, EVM पॅड असतील किंवा जे संपूर्ण साहित्य लागतं ते या ठिकाणी ते घेत आहेत। एका टीममध्ये 5 जण सदस्य आहेत आणि त्या 5 सदस्यांची जी टीम आहे ती मतदान केंद्रावर थांबणार आणि जे मतदान करण्यासाठी जी लोक येतात त्यांना कुठली अडचण निर्माण होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये त्या अनुषंगाने या ठिकाणी ते मार्गदर्शन करत आहेत किंवा त्यांना काही सूचना या ठिकाणी देण्यात येत आहेत। एकूण जर पाहिलं तर पुण्यामध्ये 21 मतदार संघ आहेत आणि त्या मतदारसंघामध्ये जे वाटप जे आहे ते आता पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच आहे तिथून सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळते। अगदी धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।